हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी मकर संक्रांती। आज आम्ही घेऊन आलो आहे परत विंटर स्पेशल आणि ट्रेडिशनल तिळगुळाची वडीची रेसिपी। सो लेट्स स्टार्ट। संक्रांतीसाठी आज आपण तिळगुळाच्या वड्या करणार आहोत। त्याच्यासाठी तीळ, गूळ, शेंगदाणे, विलायची पावडर, खोबऱ्याचा कीस आणि तूप आपण या कपानी सगळं माप घेणार आहोत। या कपानी आपण 3 कप तीळ घेतले आहेत, 3-3.5 कप गूळ घेतलाय आणि 1 कप शेंगदाणे घेतले या कपानी। ओके, सो लेट्स मूव ऑन टू आवर फर्स्ट स्टेप। सगळ्यात आपण आधी तीळ भाजून घेऊ। आपल्याला तीळ मंद गॅसवरच भाजायचे आहेत। ओके, चांगले खमंग भाजून घ्यायचे, कच्चे राहू द्यायचे नाही आणि जास्ती भाजायचे पण नाहीये। जास्ती भाजले तर मग त्याची चव कडू लागते, म्हणून मंद आचेवर छान व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे। आता तीळ आपले भाजून झालेले आहेत। तीळ तडतडायला लागले की समजायचं की आपले तीळ भाजून झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता आपण दाणे पण याच पद्धतीने भाजून घेऊ। दाणे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। आता आपले दाणे भाजून झालेले आहेत। पण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपले तीळ आणि दाणे थंड झालेले आहेत। आता आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ। मिक्सर मधून बारीक करताना एकदम पावडर नाही करायची, आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। ओके, आता आपले तीळ आणि दाण्याचं कूट करून झालेलं आहे। आता आपण हे दोन्ही एकत्र करून घेऊ। दाण्याचं आणि तिळाचं कूट एकत्र करून झालेलं आहे चांगलं। आता आपली नेक्स्ट हे स्टेप आहे, आपण हा गूळ आता वितळवून घेऊ। आपल्याला पाक करायचा नाही आहे, त्यामुळे आपण गूळ वितळून घेणार आहोत फक्त। आपल्याला पाकाच्या वड्या नाही करायच्या आणि त्याच्या आधी आपण प्लेटला तूप लावून घेऊ। आपण कढईत 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। आता आपण त्याच्यात गूळ घालू। ओके, हा 3.5 कप गूळ आहे। आपण तीळ 3 कप घेतलेले आहेत, शेंगदाणे 1 कप आणि हा गूळ 3.5 कप। मंद आचेवर आपला गूळ आता वितळला आहे। गूळ वितळताना आपण त्याच्यात 1 टेबलस्पून तूप आणि 1 टेबलस्पून पाणी पण घातलेलं आहे, म्हणजे मग आपल्या वड्या जास्ती कडक नाही होणार। आता हा गूळ वितळून झालेला आहे। आता आपण याच्यात हे दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट घालून घेऊ। आता हे आपलं मिश्रण मिक्स करून होत आलेलं आहे। हे झालं की आपण प्लेटमध्ये काढून त्याच्या वड्या पाडू। हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ पटकन।
आता वाटीण आपण हे एकसारखं करून घेतलेलं आहे ताटामध्ये मिश्रण. आता आपण याच्यावर खोबरं घालून घेऊ. या वड्या आता थंड झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊ प्लेटमध्ये. आपण सगळ्या वड्या कापून घेतल्या. सो आपण आता आई दाखव एखादी वडी. हो, मस्त अशी मस्त झालेली आहे ती वडी. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस, लाईक शेअर सबस्क्राईब.